नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सराव संच 13 मधील प्रश्न क्रमांक 2 करणार आहोत. प्रश्न 2 आहे, खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. पहा, इथे आपल्याला 5 उदाहरणं दिलेली आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये 2 संख्या दिल्या आहेत. त्या दिलेल्या 2 संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे आणि त्यानंतर मसावी आणि लसावीचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्यायचा आहे. ठीक आहे. यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये याच प्रकारचं एक उदाहरण सोडून दिलेलं आहे. ते सोडून दिलेलं उदाहरण आधी आपण वाचूया आणि त्यानंतर प्रश्न 2 मधील उदाहरण करूया. पहा, सोडून दिलेलं उदाहरण आपल्याला पान नंबर 20 वर दिलेलं आहे. पहा, इथे उदाहरण आहे, 18 व 30 यांचा लसावी व मसावी काढा. त्यांचा गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकार यांची तुलना करा. या प्रश्नामध्ये आपल्याला 2 संख्या दिल्या आहेत, 18 आणि 30. त्यांचा लसावी आणि मसावी काढायला सांगितलंय आणि लसावी आणि मसावीचा गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकार यांची तुलना करायची आहे. तर सर्वप्रथम इथं आपल्याला मसावी आणि लसावी काढलेला आहे. पहा, या 2 संख्या 18 आणि 30 यांचा सामायिक अवयव आपल्याला 2 मिळू शकेल आणि म्हणून आपल्याला 18 आणि 30 या संख्यांचे उभ्या पद्धतीनं एकत्र अवयव शोधून दिलेले आहेत. सुरुवातीला या 2 संख्यांचा अवयव घेतलाय 2. 2 ने 18 ला भाग दिला, 2 9 18. 2 ने 30 ला भाग दिला, 2 1 2. 1 उरला 10 झाले, 2 5 10. नंतर 9 आणि 15 या संख्या मिळाल्या. या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 5 15. आणि मग आता पुढे 3 आणि 5 या संख्या मिळाल्या. आता यांचा कुठलाही सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही. म्हणजे या 18 आणि 30 या ज्या 2 संख्या दिल्या होत्या त्यांचे हे सामायिक अवयव मिळाले 2 आणि 3 आणि हे असामायिक अवयव मिळाले 3 आणि 5. आता पहा, आपल्याला मसावी काढण्यासाठी आपण सामायिक अवयवांचा गुणाकार करतो आणि म्हणून मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार 2 गुणिले 3 बरोबर 6. मसावी आला 6. आणि लसावी काढण्यासाठी आपण सामायिक आणि असामायिक या सर्व अवयवांचा गुणाकार करतो आणि म्हणून लसावी बरोबर सामायिक अवयव 2 गुणिले 3 गुणिले असामायिक अवयव 3 गुणिले 5 आणि या सर्वांचा गुणाकार 2 त्रिक 6 6 त्रिक 18 18 पंचे 90. लसावी आला 90. आता पुढे मसावी आणि लसावी काढल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय, मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा आहे. तर मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 6 गुणिले लसावी आहे 90 आणि मग मसावी आणि लसावीचा गुणाकार 90 आणि 6चा गुणाकार 6 9 54 आणि हा 0 जाता म्हणजे 540. याला सपोज आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. मसावी आणि लसावीचा गुणाकार आला 540. त्यानंतर दिलेल्या 2 संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. दिलेल्या संख्यांचा गुणाकार, दिलेल्या संख्या आहेत 18 आणि 30. 18 त्रिक 54 आणि हा 0 जसा म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार सुद्धा 540च आला. याला समीकरण नंबर 2 म्हणूया. आता या समीकरण 1 आणि 2चं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतंय की मसावी आणि लसावीचा गुणाकार आणि दिलेल्या 2 संख्याचा गुणाकार सारखा आलाय आणि म्हणून आपण शेवटी एक सूत्र लिहू शकतो, दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो, मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. तर या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की 2 संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा त्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक आहे. यानंतर आपण आता प्रश्न क्रमांक 2 मधील उदाहरणं सोडूया. विद्यार्थ्यांनो, आता प्रश्न क्रमांक 2 सोडूया. पहा, पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 2 मी वाचतो. खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. म्हणजे या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला या सूत्राचा पडताळा घ्यायचा आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. प्रश्न 2 मधील पहिलं उदाहरण आहे 32,37. या उदाहरणामध्ये आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत. त्यांचा सुरुवातीला आपण मसावी काढू, लसावी काढू, त्यानंतर मसावी आणि लसावीचा गुणाकार शोधू, त्यानंतर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार शोधू आणि त्यावरून या सूत्राचा पडताळा घेऊ. उत्तर पहा, या 2 संख्या त्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 37 ही मूळ संख्या आहे. म्हणजे 37ला फक्त 37नेच भाग जाईल. 37चा दुसरा कुठलाही मूळ अवयव मिळणार नाही आणि 32ला 37ने भाग जाणार नाही.
म्हणजे 32 मध्ये 37 अवयव मिळणार नाही. याचा अर्थ असा होतो की या दोन संख्यांमध्ये कुठलाही आपल्याला सामायिक मूळ अवयव मिळणार नाही. आणि मग जेव्हा दोन संख्यांमध्ये कुठलाही सामायिक मूळ अवयव नसतो तेव्हा अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि म्हणून या दोन सहमूळ संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि पहा, सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो हे आपण सराव संच 11 मध्ये शिकलेलो आहोत. सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. म्हणजे या दोन संख्यांचा मसावी आपल्याला तोंडी सांगता येईल, मसावी 1 मिळेल. आणि सहमूळ संख्यांचा लसावी जर काढायचा असेल तर सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक आहे, तर आपल्याला इथे अवयव पाडण्याची गरज नाही. या दोन्ही सहमूळ संख्या असल्यामुळे त्यांचा मसावी 1 घेता येईल आणि लसावी म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार घेता येईल. तर चला उत्तर लिहूया. 32 व 37 या सहमूळ संख्या आहेत. या दोन संख्यांमध्ये कुठलाही सामायिक मूळ अवयव नाही, म्हणजे या सहमूळ संख्या आहेत. आणि म्हणून मसावी, सहमूळ संख्याचा मसावी नेहमी 1 असतो. मसावी बरोबर 1. त्यानंतर लसावी, सहमूळ संख्यांचा लसावी सुद्धा आपल्याला अवयव न पाडता शोधता येतो. सहमूळ संख्यांचा लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार 32 गुणिले 37. तर पहा, 32 आणि 37चा गुणाकार आपण रफमध्ये करूया. 32 गुणिले 37, 7 दोन्ही 14, हातच्या आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. नंतर 3 ने गुणूया. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बेरीज 4, 8, 9 आणि 2 11. म्हणजे 32 आणि 37चा गुणाकार आला 1184. म्हणजेच लसावी बरोबर 1184. ठीक आहे, तर दिलेल्या दोन संख्यांचा मसावी मिळाला, लसावी मिळाला. आता पुढे आपल्याला काय करायचंय? मसावी आणि लसावीचा गुणाकार करायचा आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी 1 गुणिले लसावी 1184. म्हणजे याचा गुणाकार 1184ला आपण 1 ने गुणल्यानंतर 1184 मिळतील. 1184 याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. ठीक आहे, तर आपल्याला मसावी आणि लसावीचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो असं पडताळा घ्यायचा आहे. यानंतर आपण आता दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करूया. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दिलेली पहिली संख्या 32 गुणिले दुसरी संख्या 37. आणि 32 आणि 37चा गुणाकार किती आला ते आत्ताच आपण केला होता, तो 1184 आला होता. म्हणजे दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा आपल्याला 1184 मिळतोय. याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. म्हणजेच आपल्याला समीकरण 1 व 2 वरून म्हणता येईल मसावी गुणिले लसावी आणि दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार समान आहे. म्हणजेच 1 व 2 वरून आपल्याला ज्या सूत्राचा पडताळा घ्यायचा आहे ते सूत्र मिळेल. मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये काम करायचं आहे. दिलेल्या दोन संख्यांचा आपल्याला आधी मसावी काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. त्यानंतर मसावी आणि लसावीचा गुणाकार शोधायचा आहे. तसेच दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार शोधायचा आहे. आणि जे समीकरण आपल्याला मिळाले त्यांचं निरीक्षण करून मसावी आणि लसावीचा गुणाकार दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो या सूत्राचा पडताळा घ्यायचा आहे. यानंतर
उदाहरण क्रमांक 2 करूया. उदाहरण 2 आहे 46,51. उदाहरण 2 मध्ये आपल्याला ज्या दोन संख्या दिल्या आहेत त्यांचा कुठलाही सामायिक मूळ अवयव आपल्याला मिळणार नाही. 46ला 2 ने भाग जातो, परंतु 51ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. तसेच 51ला 3 ने भाग जाईल, परंतु 46ला 3 ने भाग जाणार नाही, कारण इथे अंकाची बेरीज 10 येते आणि 10ला 3 ने भाग जाणार नाही, म्हणजे 46ला 3 ने भाग जाणार नाही, म्हणजे 3 हा सुद्धा सामायिक अवयव नाही. आणि 5 ने तर आपल्याला कुठल्याच संख्येला भाग जाणार नाही, म्हणजे 2, 3, 5 यापैकी कुठलाच सामायिक अवयव आपल्याला इथे मिळत नाहीये. मग इथे आपण स्वतंत्र अवयव शोधूया. 46चे अवयव शोधू, 51चे अवयव शोधू आणि त्या अवयवांमधून निरीक्षण करून ठरवू की एखादा सामायिक अवयव मिळतो का. सुरुवातीला 46चे अवयव. 46ला सुरुवातीला आपल्याला 2 ने भाग देता येईल. बेदोनी 4, बेत्रिक 6. पुढे 23 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 23ला दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जाणार नाही, 23 नेच भाग जाईल. 23 एक 23, म्हणजे 46चे अवयव आले 2 गुणिले 23. आता 51चे अवयव शोधूया. मध्ये अंकाची बेरीज 6 येते, म्हणजे याला 3 ने भाग जाईल. 3 एक 3, 5 मधून 3 गेले 2 उरले, 21 झाले. 3 7 21. त्यानंतर 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 17ला फक्त 17 नेच भाग जाईल. 17 एक 17, म्हणजे 51चे अवयव आले 3 गुणिले 17. अवयवांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुठलाही सामायिक अवयव आपल्याला मिळाला नाही. आणि मग जेव्हा कुठलाही दोन संख्यांमध्ये सामायिक अवयव मिळत नाही तेव्हा त्या दोन संख्यांचा मसावी असतो 1, म्हणजे या अशा संख्या ज्या आहेत त्या सहमूळ संख्याच आहेत. आणि म्हणून आपल्याला इथे सुरुवातीला मसावी शोधता येईल. दोन संख्यांमध्ये कुठलाही सामायिक मूळ अवयव नाही, म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी बरोबर 1. त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे मिळालेल्या सर्व अवयवांचा गुणाकार. सर्व असामायिक अवयव आहेत त्या सर्वांचा गुणाकार. 46चे अवयव 2 गुणिले 23. 51चे अवयव 3 गुणिले 17. यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 23 दोन्ही 46 गुणिले 17 त्रिक 51. आणि पुन्हा 46 आणि 51चा गुणाकार रफ मध्ये करूया. 46 गुणिले 51. 1 ने 46ला गुणलं तर 46च मिळतील. 5 ने गुणूया. 5 सक 30, हातचे 3 आले. 5 चोक 20 आणि 3 23. बेरीज 6 4 3 2. 23 से 46, म्हणजे या पुढच्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला 2346 मिळतोय. म्हणजेच दिलेल्या दोन संख्यांचा लसावी मिळाला 23 से 46. आता यानंतर आपल्याला मसावी आणि लसावीचा गुणाकार शोधायचा आहे. आता मसावी गुणिले लसावी बरोबर. मसावी आहे 1, मसावी 1 आणि लसावी आहे गुणिले 2346. आणि याचा गुणाकार पुन्हा 2346च मिळेल, 2346. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. ओके, मसावी आणि लसावीचा गुणाकार मिळाला. यानंतर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार शोधायचा आहे. दिलेल्या दोन संख्या 46 आणि 51चा गुणाकार. तसेच दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर. दिलेल्या दोन संख्या आहेत 46 आणि 51, म्हणजेच पहिली संख्या 46 गुणिले दुसरी संख्या 51 आणि यांचा गुणाकार 46 आणि 51चा गुणाकार आपण आत्ताच केलाय रफ मध्ये 2346. ठीक आहे, याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. आता समीकरण 1 आणि 2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते मसावी आणि लसावीचा गुणाकार आणि दिलेल्या दोन संख्याचा गुणाकार सारखाच आहे 2346 2346. म्हणजेच आपल्याला समीकरण 1 व 2 वरून म्हणता येईल
मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. ज्या सूत्राचा आपल्याला परतावा घ्यायचा आहे ते सूत्र आपल्याला मिळतंय. आणि म्हणून शेवटी आपण उत्तर लिहूया 1 व 2 वरून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये काम करायचं आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3 करूया. उदाहरण 3 आहे 15,60. पहा इथे दोन संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला निश्चित मिळेल. या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जाईल म्हणजे 5 हा सामायिक अवयव मिळेल. आणि म्हणून आपण इथे एकत्र पद्धतीने सामायिक अवयव शोधूया. पहिली संख्या 15, दुसरी संख्या 60. दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव 5. 5 त्रिक 15, 5 एक 5, 1 उरला 10 झाले, 5 दोन्ही 10. पुढे 3 आणि 12 या दोन संख्यांचा सामायिक अवयव 3 मिळेल. 3 एक 3, 3 चौक 12. आता पुढे काही सामायिक अवयव मिळणार नाही. म्हणजे 5 गुणिले 3 हे झाले सामायिक अवयव आणि हा 4 झाला असामायिक अवयव. आणि मसावी शोधण्यासाठी आपण सामायिक अवयवांचा गुणाकार करतो. आणि म्हणून मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. त्यानंतर लसावी. लसावी काढण्यासाठी आपण सामायिक अवयवांचा आणि असामायिक अवयवांचा सर्वांचा गुणाकार करतो. म्हणजे लसावी बरोबर सामायिक अवयव 5 गुणिले 3 गुणिले असामायिक अवयव 4. 5 त्रिक 15, 15 चौक 60. म्हणजे लसावी मिळाला 60. यानंतर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार शोधायचा. आता मसावी गुणिले लसावी. मसावी आहे 15 गुणिले लसावी 60. यांचा गुणाकार सोपा आहे. 15 सक 90 आणि 1 शून्य जसा तसा. म्हणजे मसावी आणि लसावी याचा गुणाकार आला 900. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. त्यानंतर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला शोधायचा असतो. दिलेल्या दोन संख्या आहेत 15 आणि 60. त्यांचा गुणाकार शोधूया. तसेच दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर पहिली संख्या 15, दुसरी संख्या 60. आणि 15 आणि 60चा गुणाकार आपण आत्ताच केलाय, 900 येतो. म्हणजे दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार 900. याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. समीकरण 1 आणि 2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते मसावी आणि लसावीचा गुणाकार आणि दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार सारखाच आहे. म्हणजेच आपल्याला शेवटी उत्तर लिहिता येईल 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. हे झालं उदाहरण क्रमांक 3. यानंतर उदाहरण क्रमांक 4 करूया. उदाहरण 4 आहे 18,63. पहा या दोन संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला 3 मिळेल. 18 मध्ये अंकांची बेरीज 9 येते, 63 मध्ये सुद्धा अंकांची बेरीज 9 येते. म्हणजेच या दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला 3 मिळेल. आणि म्हणून आपण एकत्र पद्धतीने सामायिक अवयव शोधूया. पहिली संख्या 18, दुसरी संख्या 63. सुरुवातीला सामायिक अवयव 3. 3 सख 18, 3 दोन्ही 6,
3 एक 3. पुढे 6 आणि 21चा सामायिक अवयव आपल्याला 3 घेता येईल. 3 ने 6ला भागू, 3 दोन्ही 6, 3 ने 21ला भागू, 3 साते 21. पुढे 2 आणि 7चा कुठलाही सामायिक अवयव मिळणार नाही. म्हणजे 18 आणि 63चे 3 गुणिले 3 हे झाले सामायिक अवयव आणि 2 गुणिले 7 हे झाले असामायिक अवयव. आता मसावी. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. म्हणजेच 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. मसावी आला 9. त्यानंतर लसावी शोधू. लसावी सामायिक आणि असामायिक या सर्व अवयवांचा गुणाकार असतो. सामायिक अवयव 3 गुणिले 3 गुणिले असामायिक अवयव 2 गुणिले 7 या सर्वांचा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 साते 26, 126. म्हणजे लसावी आला 126. यानंतर मसावी आणि लसावीचा गुणाकार शोधू. मसावी गुणिले लसावी बरोबर मसावी आहे 9 गुणिले लसावी 126. यांचा गुणाकार 9 सख 54, 54ला 4, हातचे आले 5, 9 दोन्ही 18, 18 आणि 5 23, 23ला 3, हातचे आले 2, 9 एक 9 आणि 9 2 11. म्हणजे गुणाकाराला 1134. मसावी गुणिले लसावी बरोबर 1134. यानंतर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार शोधू. दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. गुणाकार बरोबर दिलेली पहिली संख्या 18 गुणिले दुसरी संख्या 63. 18 आणि 63चा गुणाकार आपण रफ मध्ये करूया. 18 गुणिले 63, 3 8 24, हातचे 2, 3 एक 3 आणि 2 5. पुढे 6 ने गुणा. 6 8 48, हातचे 4, 6 एक 6 आणि 4 10. बेरीज 4 8 आणि 5 13, हातच्या 1 1 आणि हा 1. म्हणजे गुणाकाराला 1134. समीकरण नंबर 2. पहा समीकरण 1 आणि 2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते मसावी आणि लसावीचा गुणाकार आणि दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार सारखाच आहे आणि म्हणून आपल्याला शेवटी पडताळा झालेले सूत्र लिहिता येईल. 1 व 2 वरून मसावी गुणिले लसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 5 करूया. उदाहरण 5 मधील 2 संख्या आहेत 78, 104. पहा या 2 संख्याचा निश्चित आपल्याला सामायिक अवयव मिळेल. दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे 2 हा सामायिक अवयव मिळेल आणि म्हणून आपण यांची एकत्र पद्धतीने सामायिक अवयव शोधूया. उभ्या पद्धतीने एकत्र अवयव आपण शोधतोय. पहिली संख्या 78, दुसरी संख्या 104. दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव सुरुवातीला 2. 2 त्रिक 6, 1 उरला 18 झाले. 2 9 18. 104ला पण 2 ने भागूया. 2 पंचे 10, 2 दोन्ही 4. पुढे 39 आणि 52 या दोन्ही संख्या 13च्या पाड्यात येतात. 13 त्रिक 39, 13 चौक 52. म्हणजे या दोन्ही संख्यांचा अवयव आपल्याला 13 घेता येईल. 13 त्रिक 39, 13 चौक 52. पुढे 3 आणि 4चा कुठलाही सामायिक अवयव मिळणार नाही. म्हणजे हे झाले सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव.
मसावी. बरोबर. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच 2 गुणिले 13, ते दोन्ही 26, म्हणजे मसावी मिळाला 26. त्यानंतर लसावी. लसावी सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. 2 गुणिले 13 हे सामायिक अवयव गुणिले 3 गुणिले 4 हे असामायिक अवयव यांचा गुणाकार. 2 गुणिले 13 26. 2 आणि 13चा गुणाकार 26 गुणिले 3 गुणिले 4 12. आता 26 गुणिले 12 करूया. 12 सकूम 72, हातच्या आले 7. 12 दोन्ही 24, 24 आणि 7 31, म्हणजे लसावी मिळाला 312 आणि मसावी आला आहे 26. आता मसावी आणि लसावीचा गुणाकार शोधूया. आता मसावी गुणिले लसावी. बरोबर. मसावी आहे 26 गुणिले लसावी आहे 312 यांचा गुणाकार रफ मध्ये करूया. 312 ला आपल्याला 26 ने गुणायचं आहे. 6 दोन्ही 12, हातच्या 1, 6 1 6 आणि 1 7, 6 त्रिक 18. नंतर 2 गुणूया. बे दोन्ही 4, बे 1 बे, बे त्रिक 6. बेरीज 2, 7 4 11, हातच्याला 1, 8 2 10 आणि हातच्या आलेला 1 11, पुन्हा हातच्या 1, 6 1 7 आणि 1 8, 8112. मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आला 8112. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. त्यानंतर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या संख्या आहेत 78 आणि 104 यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार तसेच दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर. दिलेल्या दोन संख्या आहेत 78 आणि 104 त्यांचा गुणाकार. त्यांचा गुणाकार हे आपण रफ मध्ये शोधूया. 104 ला 78 ने गुणूया. सुरुवातीला 8 ने 8 चौक 32, हातचे 3, 8 0 0, 3 जशाच तसे 8 1 8. नंतर 7 ने 7 चौक 28, हातचे 2, 7 0 0, 2 जशाच तसे आणि 7 1 7. 2 8 3 11, हातच्या 1, 8 2 10 1 11, हातच्या 1 7 1 8, म्हणजे हाही गुणाकार आला 8112. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार 8112. याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. आणि समीकरण 1 आणि 2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते मसावी आणि लसावीचा गुणाकार आणि दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार सारखाच आहे 8112. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहिता येईल समीकरण 1 व 2 वरून मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. यासोबतच उदाहरण क्रमांक 5 आपलं पूर्ण झालं आणि सराव संच 13 ही पूर्ण झाला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 14चा अभ्यास करूया. थँक्यू.